मग आपण बोललो का अहो आम्ही तुम्हाला काय तुम्ही आम्हाला काय अडचण द्या दुसऱ्याचा विषय नाही घेऊन राहिलो पहिलंच आहे ना पहिलं जे होतंय ना ते होऊ द्या नाही पुढचं नाही पाहता येणार नाही हा बोला 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 कसं आहे ना अधिकार नाही सोडायचं आम्ही सोयीचे ना आमच्या गावाखातर होणार नाही म्हणून नाही बरं का तुम्ही म्हटलं तर सोयीचे नाही मग ते आपलं दरवर्षी जसं होतं 3 दिवस आम्ही नाही देऊ शकत 1 दिवस आम्ही मान्य करतोय नाही आपण मागच्या वर्षी 2 नियमाने ते देणं पण नाहीये पण तरी आम्ही देतोय शिवरात्री निमित्त देतोय 15 दिवसांना परत सोडायला आता पाणी मग तुम्ही परत 15 दिवसांना परत सोडत ते पाहू आपण ते परत येतच वाढवून जायला लागेल एवढा बाकी निश्चित पहिला आवर्तन आहे पहिला होऊ जाऊ द्या असं नाही आम्ही देतो ना तुम्हाला 1 दिवसासाठी नाही म्हटलंच नाही एक दिवसात नाही होतो तुम्ही आमच्या संघ थांबा चला बरं 1 दिवस असलं ना मी निघून जातो आम्ही काय तीन काय तो आम्ही एवढं आम्ही तुम्हाला विनंती करू एवढी आम्ही तुम्हाला विनंती करू तुम्ही कॅन्सल करा 3 दिवस द्या नाही तर मग तुम्ही बघा आम्ही तर तुम्हाला एकदम प्रेमाने अशा गोष्टी म्हटलो नाही पुढून परत येतात त्या मग परत येतात करायला लागत आहे पुढच्या 15 दिवसांना आम्ही येणार नाही परत आम्ही करणार नाही आता 3 दिवस आम्ही पाणी नेतो लिहून द्या आणि तशी पहिली गोष्ट तुम्ही आमच्या मीटिंग घेत जा आणि मगच पाणी सोडा. गावाच्या पुढे नाही बोलू शकत गाव जो निर्णय घे 4-8 दिवस अगोदर मीटिंग घ्यायला पाहिजे लिहून त्यांनी लिहून द्या तुम्ही सांगा त्यांनी असं लिहून द्या लिहून घ्या जाऊन दे 3 दिवस पाणी पण पुढचा रोटेशन लिहून घ्या सांगलीच्या खाली पाणी कट करतो डायरेक्ट आमच्या पाडोशी धरणाचा सुद्धा उल्लेख होता नाही मोबाईल मध्ये डायरेक्ट लेटर दाखवलं रोटेशनला आम्ही तिथून खाली रोटेशनचा नाही बोलत साहेब ज्या वेळेस पाण्याचा तुटवडा पडला का नाही बाबा आता बंधाऱ्यामध्ये पाणी नाही राहिला लाईट बंद करून आता फक्त मूर्त साठा राहिलाय फक्त पिण्यासाठी त्यावेळेस कनेक्शन डीपी हाफ केले होते ऑलरेडी लोकांनी एवढा बागायत करून अक्षरशः जळाय आलं होतं ग्रामपंचायती स्वतः पत्र दिलं कसलं नाही ग्रामपंचायत देणारच नाही पाण्याची मोटर उघडी पडली होती 1.5 पाणी ना 1.5 पाणी आपण पिण्यासाठी राखीव ठेवलं त्याच्यामुळे आपलं आमचं पाणी कुठे गेलं पिण्याचं पाणी सुद्धा राहिलं ही मोटर जर उघडी पडत तर तुम्हीच विचार करा ना पाणी किती ठेवायचं मागच्या वर्षी फक्त पिया पुरतं ठेवता का मग ह्या मोटर कशा पाणी राहणार आहे नाही राहत नाही आम्ही मागून आलो तर आमच्या आम्हाला खाली पाणी सोडत नाही. आमचं पाणी ठेवा ते दुसऱ्या करून सुद्धा पाणी राहिलं होतं आपल्याला मेच्या 6-7 आबळे साहेब तुम्हाला मागच्या वेळेस फोन केला तर मला पाणी सोडायचं शेतकरी येतो शेवटला बघा आम्हाला फक्त तासभर का अर्धा तास सोडायचा होता आम्ही गावातच बसलो तर आम्हाला गावातच पाणी सोडून देत वरच्या शेतकऱ्यांच्या आणि खालच्या शेतकऱ्यांच्या आमच्यातच बांधणं झाली होती एकच तास फक्त हाईडला खाली केटी बेरीन तेवढा भरायचा होता आम्हाला म्हणजे आमचे एवढे खाल्ले नाही ना दिलं नाही ना गेल्या मागच्या वर्षी नव्हतं दिलं गेल्या वर्षी नाही परकल्या वर्षी दिलं त्याच्या अगोदरच्या वर्षी तेव्हा दिलं होतं. म्हणजे 3 तास वाढलं होतं मागच्या वर्षी आहे ना सरपंच साहेब 2 रोटेशन होऊन आपल्याला पाणी शिल्लक होतं आणि त्या योगानं पाऊसही भरपूर लवकर पडला. त्याच्यामुळे हे झालं त्याच्या अगोदरच्या वर्षाला दिलं होतं प्रकाश होता तुम्ही होते लक्ष्मण होते तुम्ही सोडलं होतं आबा हा किती वेळ आहे का नाही हा इथला खाल्ला केटी मी दोन्ही कितीवर भरून दिले होते कधी पाणी गेल्या वर्षी नाही ना साहेब दिला आम्हाला गेल्या वर्षी आवश्यकता पण आलती आवश्यक आली होती आमची गावागावातच बांधणं झाली होती नाही, गेल्या वर्षी मी हे किती कोणत्या महिन्यात हे भरेल होतं आम्हाला खाली पाणी नाही नव्हतं नाही मी चर काढून दिले मी स्वतः जीसीपीनं उकरून ऐका ना आम्ही काय सांगतो पाणी नव्हतं गेल्या वर्षी सरपंच तुम्हाला होते फोनही केला होता का आमची अशी समस्या झाली तुम्हाला 1 दिवस येऊन ओपन करायला लागेल तुम्ही काय म्हणलं मला फोन करा मी येईल ओपन करून देईन. तुम्हाला
पण इकडे शेतकऱ्यांमध्ये भांडणं झाली हा भांडणं त्याच्यामुळे तुम्ही फोन नाही केला. नाही आलीच होती. तो दुसऱ्या दिवशी पाणी पडला म्हणून बरा झाला. मागच्या वर्षी आमचीच भांडणं त्यामुळे त्या भांडणं थांबली सगळी थांबली नाही तर होणार होती. सरपंच हे जे सांडव्याच्या यानं इथे काढलं होतं ना, त्याच्यासाठी मी गेल्या वर्षी 5-6 आता JCB तो सर काढला होता. ठीक आहे ते करावंच लागणार आहे. हा, मग ते काढून हे केलं होतं. गेल्या वर्षी नाही आली अडचण आली तुम्हाला. नाही आलीच होती. आली नाही अशी अशी होती पण तुम्हाला फोन नाही केला. नाही केलाय होता मी. आपली नाही का चर्चा झाली म्हणलं असं खाली म्हणणं नाही. तुम्हाला मी फोन केले तुम्ही या आणि अर्धा का 1 तास ओपन करा. इकडं कुद्या झाल्या का नाही आपल्याच शेतकऱ्यांमध्येच त्याच्या दुसऱ्या दिवशी पाणीच पडला. बरं एक निर्णय घ्या काहीतरी. हा मला नाही हे करा. एवढं रोटेशन करू द्या. नाही मग पुढचा रोटेशन लिहून द्या आम्हाला. हे काय म्हणते लिहून द्या. तुम्ही द्या रोटेशन. तुम्हाला पुढं आम्ही ऐकणार नाही पाक. तुम्ही आम्हाला ऐका ना साहेब, आम्ही आता लेटर पॅड आणतो त्याची तुम्ही सह्या द्या. हा का बा, आम्ही पुढचा आम्ही रोटेशन पुढचं रोटेशन घेणार नाही. ग्रामसभा घ्या. तीच ग्रामसभा लावा मग तेव्हाच नाही मग पुढचं नाही. चला निघा. ग्रामसभा घ्या सांगितलं त्याने तेव्हा पोहा आपण पाणी सोडतात नाही निघा. तेव्हाच पोहा आपण पाणी सोडतात नाही लगेच निघा त्याडून. नाही एवढं पहिलं रोटेशन होतं. मग द्या ना लिहून लगेच तुम्ही. आम्ही बोलत ना करू ना आपण. मग आम्हाला आता जर पाणी जर सोडला तर ग्रामपंचायत दुसऱ्याने विचारलं त्यांनी काय सांगायचं दुसऱ्या लोकांना. तुम्ही पाणी म्हणजे सरपंचांनाच बोलून द्यायचं का? पहिलं आवर्तन आहे, दुसरं असतं तर मान्य होतं ना आपल्याला. पहिले बी वरचे लोक होतात ना. झालं आता ती गोष्ट झाली बुवा. पण आता आहे बुवा, याचं म्हणजे आम्ही सरपंच ते लिहून द्या. लिहून घ्या रोटेशन लावून द्या. पण पुढचं हा मग त्याच आपण म्हणतोय ना त्यांना. मग आता सांगा ना आपण सह्या द्या बघा असं होईल. तुम्ही द्या. पुढच्या टायमाला तुम्ही सैन्याने मागणी करायची. लिहून द्या तसं असं. तुमची इच्छा आहे. पुढचं रोटेशन लागत आहे. हा, ते आता लागत द्यायचं नाही तसा डायरेक्ट आताच नाही काय म्हणते पुढचं रोटेशनला असं परत हाच का लावणार आहे काय केलं तरी. त्यांना पुढचं रोटेशन लागत आहे. हाय लागत आहे असं म्हणते. मग पुढचं आता 24 तास घ्या पुढचा घ्या 24 तास. संपलं 15 दिवसाला 24 तासात देतो. आज 24 तास पुढचं 24 तास झालं 2 दिवस. चला घरी जाऊ दे 3 दिवस आता 1.5 दिवस पुढचा 1.5 दिवस झाला. मग आता काय 3 दिवस मग प्रत्येक टाइम असं परत हाय पाहायचं परत पुढचा पुढचं नाही भेटणार. पुढचं आम्हाला भेटणार आम्हीच पाणी वाचून आम्हीच साहेब जरा तुमच्या पातळीवर विचार करा लोकांचा आणि आमच्या नियोजनबद्दल तुम्ही करा ना काही गोष्टी असं. ते सांगते आपल्याला पाणी पुरतं नाही म्हणून. ते पाणी पुरतं तुम्हाला. नाही पुरत आम्हाला माझं आम्ही इकडं राहतोय ना. मग वर पाणी राहत नाही. वर नाही गाव बसत नाही. हा आम्ही तुम्हाला सांगतो ना मागच्या वर्षी आमचीच भांडणं झाली होती. प्रत्येक धरणाचं ते भंडारदऱ्याला घाटघरला पाणी संपलं. लोक बोलत नाही महिन्याला सोडायचं असेल त्याने आम्ही सांगितलं सर. पण आज आम्हाला तुम्ही स्वतः घेत ग्रामसभेला स्वतः घेतलं तुम्ही डायरेक्ट आमदारांनी तुम्ही इथं आले ही चुकीची गोष्ट आहे. त्या आमदाराने पण विचार करायला पाहिजे का गावाला अडूच नका पाणी डायरेक्ट मोरीच ओपन करून ते तुम्हाला तरी सांगाय पाहिजे का बुवा एकदा गावापर्यंत. असा इशू होतं का आमदार पण ग्राम त्या पद्धतीचं पाणी तर नेतात तिथे ना. आणि ग्रामपंचायत मोरी मुगडी करतात मोरीपर्यंत नेतात. मग जाय ना मोरीपर्यंत एखादी घेऊन जा. झालं परत 15 दिवसांनी येते. पाणी सोडलं मग तुमची ठीक आहे चर्चा. मग आता चर्चा तुमच्या गावकऱ्यांशी हे आमचे शाखाधिकारी परवा 3-4 दिवसापासून संपर्कात होते. लक्षात संपर्कात होत नाही. आता हे सरपंच आहेत. आम्हाला दुसऱ्या गावचा लेटर अगोदर पडला 2 दिवस का बाबा पाणी सोडणार सांगवीचा. आणि आम्हाला लेटर पडला तुम्हाला फोन केला. यांना माहिती झालं काल का परवा
माहित कालच्या झालं यांना. दररोज. पण आमची ग्रामसभा लागाय पाहिजे परवाच्या दिवशी म्हणजे मी होऊन तुम्हाला आम्ही फोन केला. गावाला विसर्जन घेतल्याशिवाय तुम्हाला कसं काय सांगणार आहे? मंगळवारी पाणी तो सोडा. लेटर सांगितला लेटर पहिले मी होऊन तुम्हाला फोन केला. बरं लेटर आहे तुम्ही आम्हाला फोन आमदारांचा नाही लेटर केला. आहे तर आमदार जर गावाला विचारत घेत नसतील तर आमदाराचा काय अंदाज उपयोग आहे काही का जमत त्याचा? काय निर्णय आता मी आम्हाला आमदार मागे बोलता बोलता गावाला बोलले पण मतदान झालं नाही मग सरपंच. त्या हिशोबाला आम्हाला निर्णय घे एक चला बुका हा चला बुका लाग निर्णय सांगा. असा ना असा करा ना. मग पुढचा रोटेशन करायचे 24 तासच सोडायचे. पुढचा रोटेशन करायचं नाही मग तिला आडू नका राहू द्या मी काहीच बोलू शकत आमचं ग्रामसभेला या बरं का? मी काय म्हणतो सरपंच शेवटी मला यांचं ऐकणंच आहे. सरपंच शेवटी गावाला सहमत मला राहावं गावाची समस्या मला ऐकणं नाही ते म्हणते त्यांना ते म्हणतात तसं मान्य करा सोडा मी पुढे काय म्हणतो. नका सोडून या ग्रामसभेला ते म्हणतात की आता सोडायचं परत काय मी काय म्हणतो पावसाळ्यात पाणी मोरी बंद नाही करायची याचं उन्हाळ्यात ते बंद नाही चालू नाही गावकऱ्यांनी 24 तासासाठी पाणी सोडण्यासाठी परवानगी दिली ग्रामपंचायतीच्या वतीने, परंतु पाण्याचा दबाव एवढा होता की तो बांध त्या ठिकाणी फुटला आहे आणि प्रचंड नुकसान झाले आहे. बघू शकतो तुम्ही या व्हिडिओमध्ये.